शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाही काय असा प्रश्न आता रायगडमध्ये विचारला जाऊ लागलाय। कारण जिल्ह्यातील भाजप नेते कुणाशी कधी युती करतील हे सांगता येत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीबाबत त्यांनी विधान केलं। इथले भाजप नेते वरिष्ठांचे आदेश मानतात की नाही असा प्रश्न गोगावलेंनी उपस्थित केला। त्यामुळे शिवसेनेचा भाजपवर विश्वास नाही का प्रश्न उपस्थित होतोय। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलंय। कारण भाजप नेते युती कोणाशी करतील हे सांगता येत नाही असं गोगावले म्हणाले। भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाहीये। कारण वरून आदेश होते की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने युती करावी, परंतु इथले जे त्यांचे नेते आहेत जिल्ह्यात मध्ये काम करणारे त्यांना कदाचित आमच्या काही गोष्टी पसंत नसाव्यात आणि त्याच्यामुळं ते वरच्या लोकांचं ऐकतात काय आम्हाला माहिती नाही। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत। आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही। काही स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे युती होऊ शकली नाही, त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी वेगवेगळी लढत होते। आता भरतजी गोगावले जर असं म्हणत असतील की भारतीय जनता पार्टीवर भरोसा नाही, तर त्यांनी एकनाथजी शिंदे यांना खरंच जाऊन विचारावा की भारतीय जनता पार्टीवर भरोसा आहे का नाही। भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय। भरतजी गोगावले, आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही महायुती म्हणून आपल्याला पूर्ण सहकार्य केलं होतं। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपलं देखील काम केलं, त्यामुळे आपण निवडून आला होता। तशाच पद्धतीनं शिवसेनेने देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिथे होते तिथे सहकार्य केलं।